नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूर या गावी। ही सध्या डाव्या बाजूला आपल्याला नदी दिसते ती आहे पंचगंगा नदी। खिद्रापूर गावात कोपेश्वराचं मंदिर आहे, आपल्याला तेच बघायचे। चला। कोपेश्वराचं हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्हा ऊसाचं कोठार म्हणूनच ओळखला जातो। त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झालेले ऊसाची लागवड तुम्हाला दिसतच असेल। कोपेश्वराचं हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे। समोर संथ वाहणारी कृष्णामाई आणि नदीच्या त्या कर्नाटक राज्य। अजूनही बरेचसे लोक नदी पार करण्यासाठी होडीचाच वापर करतात। मंदिराच्या बांधकामाची सुरुवात इसवी सन 7व्या शतकात चालुक्य साम्राज्य काळात सुरू झाली, पण शेजारील राजांकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे ते पूर्ण नाही झालं। इसवी सन 11व्या शतकात सिंहारा साम्राज्याचे राजे गंधादित्य आणि राजे विजयादित्य तसेच 12व्या शतकात भोजराजे यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केलं। त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी या मंदिराचं नूतनीकरण केलं। कोपेश्वर हे एक आगळं वेगळं मंदिर आहे, कारण या मंदिरात शंकराच्या पिंडीसोबतच आणखी एक पिंड दिसते, ती आहे धोपेश्वर म्हणजे भगवान विष्णूंची। आता यामागं सुद्धा एक कथा आहे। भगवान शंकरांची पत्नी म्हणजे सती एकदा तिच्या वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञात सहभागी होण्यासाठी त्यांच्या घरी आलेली असते, पण त्या ठिकाणी सतीचे वडील तिचा बराच अपमान करतात। त्यामुळे अपमानित झालेली सती यज्ञकुंडात आपला जीव देते। ही बातमी जेव्हा भगवान शंकरांना कळते त्यावेळी ते कोपतात आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान विष्णू त्यांना या खिद्रापुरातील ठिकाणी घेऊन येतात। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शंकराच्या पिंडीसोबतच भगवान विष्णूची सुद्धा पिंड दिसून येते। तर आपण आतून समोर ज्या दोन पिंडी दिसतात त्यापैकी डाव्या बाजूची पिंड आहे कोपेश्वराची आणि उजव्या बाजूची धोपेश्वराची। मंदिराच्या आत देखील बऱ्याच सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत, त्याचा एक नमुना। आपण आता बाहेरून मंदिर कसं आहे ते पाहू। मंदिराचं दर्शन घेऊन सध्या आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलो आहोत। हा जो समोर आपल्याला शिलालेख दिसतोय ते देवनागरी लिपीत लिहिला आहे, ज्यावर लिहिलंय जून वर्ष 1136 सोमवार संगमेश्वर देवगिरीचे राजे यादवकोट यांनी या मंदिराच्या नूतनीकरणासाठी कुरुंदवाड, दानवाड, मिरंजे म्हणजे सध्याचं मिरज संस्थानांना ही जमीन दान म्हणून दिली आहे। या मंदिरात विचित्र वाटणाऱ्या सुद्धा बऱ्याच मूर्ती आहेत। एका मूर्तीत माणूस आणि घोडा यांचा संकर दाखवलाय, तीच ही मूर्ती। मंदिर एकूण 4 विभागात विभागले। सध्या आपण आलो आहोत स्वर्ग मंडपात। हा स्वर्ग मंडप एकूण 48 खांबांवर उभा आहे। त्यापैकी 12 खांबांवर 12 देवतांच्या मूर्ती आहेत। या मूर्तींपैकी फक्त कार्तिक स्वामींच्या मूर्तीसोबत कोणत्याही देवीची मूर्ती कोरली गेली नाही। मंदिराचा बाहेरचा परिसर सुद्धा लईच भारी आहे। प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि कलाकुसर यांचीच तो आपल्याला पदोपदी जाणीव करून देत असतो। या मूर्त्या ज्या कोरल्या आहेत त्या मूर्त्यांमध्ये नृत्य आणि वादन करतानाच्या स्त्रिया दाखवण्यात आल्या। या पूर्ण मंदिरात मला 2 मूर्त्या फार युनिक वाटल्या, त्या म्हणजे इराणी आणि चायनीज लोकांच्या मूर्ती। या मूर्त्या म्हणजे प्राचीन भारताच्या साम्राज्य विस्ताराच्या प्रतीकच म्हणाव्या लागतील। ही डाव्या बाजूची इराण्याची मूर्ती आणि उजव्या बाजूची आहे तो आहे चायनीज। रामायणातील सुद्धा बरेचसे प्रसंग या मंदिरात कोरले गेलेत। आता जो आपण सध्या कोरलेली मूर्ती पाहतोय त्यात श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला अंगठी देतानाचा प्रसंग कोरण्यात आलाय। आत्ताच्या मुलींना त्यांचे घरचे जर हाय हिल्स वरून ओढत असतील तर त्यांनी या मंदिरात नक्की यावं आणि ही मूर्ती पाहावी। हाय हिल्स घातलेली स्त्री आपण नक्की पाहू शकतो। काळाच्या ओघात अनेक मूर्त्या नष्ट झाल्या किंवा लोप भंग पावल्या, पण ही मूर्ती अजूनही आपलं सौंदर्य राखून अबाधित आहे। ही जी मूर्ती आहे ती शिव आणि विष्णू या दोघांचं असणारं मिलाप किंवा या 2 आयडॉल्सना फॉलो करणारं
मिलाप म्हणता येईल. उजव्या हातात त्रिशूळ तर डाव्या हातात गदा. खूप सुंदर अशी मूर्ती रेखाटली गेली आहे. प्राचीन स्थापत्य कला किंवा कलाकुसर भारतात किती प्रगत होती याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मूर्ती. स्वर्गमंडपात असणारं हे 13 मीटरचं खुलं छत नेहमीच्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहतं. स्वर्गमंडपातले हे खांब बेसाल्ट खडकाचे बनलेले आहेत. स्वर्गमंडपातले हे खांब कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. 180 अंशाच्या कोनातून तुमचं बोट सहज आरपार जाऊ शकतं. सभामंडपातील खांबांवर पंचतंत्रातील कथा कोरलेल्या आहेत. कासवाची उडायची असणारी इच्छा पूर्ण करणारे हे 2 पक्षी. माकडाला नदीत फिरायला घेऊन जाणारी मगर आणि त्या बदल्यात तिला मिळणारी फळं ही गोष्ट सुद्धा या खांबांवर कोरली गेली. मंदिराची उभारणी 7व्या शतकात सुरू झाली. हे सध्याचं आहे 21वे शतक. म्हणजे गेली 1400 वर्ष हे मंदिर ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता आणि येणारी परकीय आक्रमण अंगावर झेलत असंच अचल उभं आहे. यातील प्रत्येक शिल्प आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं. काळाच्या ओघात काही स्मारक किंवा शिल्प ही परकीयांनी उद्ध्वस्त केली, पण उंचीवरची शिल्प मात्र अजूनही शाबूत आहेत. या मंदिराचं सौंदर्य, इथं कोरलेलं प्रत्येक शिल्प, जसं की हा झरोखा, समोर दिसणारा गणपती बाप्पा, नृत्य करणाऱ्या स्त्रिया, अतिशय शुभकतेनं आणि कलात्मकतेनं कोरले. आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि आर्थिक सुबकता किती होती हे यातनंच आपल्याला दिसून येतं. जेव्हा जी काही परकीय आक्रमणं झाली त्यांनी मंदिराचा बराच भाग उद्ध्वस्त केलाय. आपण जे हत्ती पाहतोय ते हत्ती पूर्ण मंदिराभोवती आहेत, पण हत्तीच्या सोंड जरी गेल्या असल्या तरी प्रत्येक हत्तीच्या मस्तकावर जो दागिना आहे तो कुठंच तुम्हाला परत पुन्हा पुन्हा रिपीट झालेला नाही दिसणार. हीच ती कलात्मकता. पण हे सगळं सौंदर्य बघताना एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायला हवी. परक्यांकडून बरंच नुकसान झाले, पण आपण या मंदिराचं जतन करायला हवं. खिद्रापूरला जाण्यासाठी तुमच्याकडं 2 ऑप्शन आहेत. बाय रोड जर जायचं असेल तर कोल्हापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि मग खिद्रापूर. आणि बाय बस जायचं असेल तर कोल्हापुरातून देखील बस आहे आणि नरसोबाच्या वाडीतून देखील बस उपलब्ध आहे. आपला हा महाराष्ट्र अशाच खूप साऱ्या वारशांनी समृद्ध आहे. हाच वारसा तुमच्यासमोर यावा यासाठी आमच्यासारख्या भटक्यांचा हा छोटासा प्रयत्न.